छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपनीने 70% शेतकऱ्यांचे दावे फेटाळले। नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाही, उत्तर न आल्यास कृषी अधिकारी। दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी, आजपासून अंबादास दानवे कामकाजात होणार सहभागी। निलंबनाचा कालावधी 5 ऐवजी 3 दिवसांवर। विधान परिषदेचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। 11 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज दाखल। निवडणूक बिनविरोध होणार की नाही अद्याप अस्पष्ट। संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार। माऊलींची पालखी जेजुरी बालेगावात पोहोचणार। पंढरपुरात विठ्ठलाभोवती नवी कोरी चांदीची मेघडंबरी। 2,45,00,000 रुपयांच्या चांदीने मढवली मेघडंबरी। विठ्ठलाचं सौंदर्य अधिकच खुललं। विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा होणार सत्कार। आज विधिमंडळात रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वालचा सन्मान। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये लाखोंच्या गर्दीमुळे अनेक लोकांची प्रकृती खालावली। गर्दीमुळे काहींना श्वास घेण्यास त्रास। मुंबईतील जीटी रुग्णालयामध्ये 9 जणांवर उपचार सुरू। किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात 5 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। राहुल गांधी हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या भेटीसाठी अलीगडमध्ये जखमींची केली विचारपूस। हाथरसमध्ये मृतांच्या कुटुंबियांची घेतली भेट। पंतप्रधान मोदी 8 आणि 9 जुलैला रशिया दौऱ्यावर। युक्रेन रशिया युद्धानंतर पहिलीच भेट। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर करणार चर्चा।